करायची आहे. श्री गणेश वल्लभ संघ सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतोय. टॉस ज्या ठिकाणी टॉस झाला आणि टॉस जिंकला तो टीम पिसारवेनं ते करतात प्रथमतः फिल्डिंग. मागच्या मॅच मध्ये जादुई गोलंदाजी आपण पाहिली, खास करून राकेश पाटील आणि त्यानंतर अमोल म्हात्रेनं ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आणि त्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पिसारवे संघ पाहायला मिळतोय, याचं ते कारण. हेलो हेलो क्या बात है. हेलो महादेव गडगे लगे जाओ. या महागुरु कुठे असाल तर या. श्रीमान योगी जाणता राजा बिरुदावल्या निर्माण झाल्या, कारण रयतेला ताठ मानेन जगायला शिकवणारा तेजस्वी सूर्य सह्याद्रीत आला. मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जयघोष आपल्याला पाहायला मिळतो. 19 फेब्रुवारी जगात भारी, 19 फेब्रुवारी आणि आजचा तो दिवस आपण पाहतोय 12 नंतर. खऱ्या अर्थानं आज अशा पद्धतीचा दिवस आहे ज्या दिवसामुळं आपल्याला वैयक्तिक हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणून किंमत आहे. बॅक टू क्रिकेट. वलुवा मैदानाच्या दिशेनं विजय पवार पहिला चेंडू घेऊन पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय, परंतु नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू दाखल झालाय. डीपमधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलून फील्ड करेल, तोपर्यंत अवधी होता. एक धाव कंप्लीट करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचची सफल ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळेल. बंटी खाडेकर आणि साथीनं प्रेम म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये दोघांच्या बॅटमधनं अप्रतिम खेळ आपण पाहिला. एकानं 39 बनवल्या होत्या तर एकानं 37 धावा कुठून काढल्या तर फक्त 8 बॉलमध्ये जवळजवळ त्याची ती भारगस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. श्रीकांत शेठ पाटील यांच्याकडनं विजय पवारनं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. स्पीड अप करायचं आहे. गावचा संघ जरूर खेळतोय, दडपण तुमच्यावरती जास्त आहे, परंतु वेळ आपल्याकडे फार कमी आहे. ओव्हर द विकेटचा हा चेंडू उडवला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही या. पॉवर प्लेची प्रतिबंधी आणि त्याचा फायदा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रेमला आपण पाहतोय. चेंडू सीमा पार, दमदार चौकार. आसमंत रोशन करणारा तारा अच्छा दिवसामध्ये ह्या पृथ्वी तलावरती आला, त्या राजाचं हे गुणगौरव गीत. इथे फटका लाजवाब आहे. शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय समोरच्या दिशेला. एका टप्प्यावरती चेंडू बाउंड्री लाईन पार, सलगचा हा दुसरा चौकार. थँक्यू. मागच्या मॅच मध्ये जिथे डाव थांबला होता तिथनच जणू काही सुरुवात केली प्रेम म्हात्रेनं. 2 चेंडू आणि 2 चौकार. मागच्या मॅच मध्ये 8 बॉल 37 कुठल्या होत्या. हा अफलातून बॅटिंग, खऱ्या अर्थानं घरून सेट होऊन आलाय हा फलंदाज असं म्हणावं लागेल. एका क्षणी मोठे फटके त्याच्या बॅटमधनं सातत्यानं पाहायला मिळतात. अलॉंग द कार्पेट मिडॉन मधनं डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शैलेश मात्र त्या ठिकाणी बॉल उचलतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्यात येते. 10 धावा धावपळकावरती 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. बोलबाला फलंदाजांचा आतापर्यंत ह्या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील मोठं टोटल त्यावेळेस जय भोलेनाथ पिसारवे संघ खेळत होता, त्यांच्या समोर भलं मोठं टोटल श्री गणेश वल्लभ संघानं बनवलं होतं, परंतु आता आव्हान गावदेवी पिसारवेचा त्यांच्या समोर असणार आहे. आता 2 ताकदवर संघ. मागचा जो संघ होता त्यामध्ये बरेचसे नवे चेहरे पाहायला मिळत होते, परंतु आता रेग्युलर गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे पाहायला मिळत. लेट कट खेळायचं होतं, बॅटची एज, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, मोठा धक्का. बंटी बॅक टू दी रगआउट.
यष्टांच्या मागे ॲडव्होकेट धनेश म्हात्रेला आपण पाहतोय. सुरेख झेल कंप्लीट केला आणि या झेलनं मात्र डाव बंटीचा संपला. पहिला धक्का श्री गणेश वल्लभ संघाला बंटीच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश पाटील दाखल होताना आपण पाहतोय. अजूनही प्रतीक्षा विनयची, कारण की ह्या संघाचा बॅकबॉन म्हणून विनयकडे नेहमीच पाहिलं जातं. एक आक्रमक डाव्याचा शैलीदार फलंदाज म्हणून त्याची ख्याती MIDC विभागामध्ये राहिली आहे. परंतु अजून देखील तो मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये, कारण की त्याला माहिती आहे जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत धावपाळकावरती येताना पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगानं त्याला खेळवण्याचा जास्त प्रयत्न सध्याच्या घडीला श्री गणेश वल्लभ संघाचा पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपला, 1 गडी बाद 10 धावा. चला फारसा वेळ पिसार्वे संघ आपल्यासाठी देखील टाइम अलर्ट असणार आहे, याची दक्षता आपण घ्या. नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल सतीश पाटील. साथीनं प्रेम 3 बॉल 9 वरती तो खेळतोय. 2 चौकाराचा ज्यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांशी काही चर्चा करत असताना फलंदाजाला आपण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यस, 2 रनची पॅनल्टी बॅटिंग टीमला. हे नियम आपण पाहतोय, कारण की गार्ड आपल्याला मैदानाच्या बाहेर चेंज करायचा आहे. तदनंतर जर आपण विचार केला तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपला संघ उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्लेइंग 11 जो ड्रेस कोड देतोय तो ड्रेस कोड देखील परिधान करणं आपल्याला अनिवार्य आहे. आणि जे काही नियम आपण पाहतोय, पंचांशी कोणत्या प्रकारचा वादविवाद देखील आपल्याला करायचा नाही आहे. म्हणजे ही एक सफल आणि सुनियोजित स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये जे काही नियम बांधले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी आपल्याला करावी लागते आणि एक यशस्वी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चला वेल जास्त खर्च करू नका. अंतिम बॉल षटकातील पिवंत षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू विजय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड सेटअप करत असताना विजयला आपण पाहतोय. बराचसा विलंब सध्याच्या घडीला पिसार्वे संघ देखील करत असताना अंतिम बॉल आणि एका क्षणी बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट पार, दमदार षटकार. नक्कीच, क्या बात आहे डीजे. केवळ भारतीयांना हेवा वाटावा इतपत ठीक आहे, परंतु परराष्ट्रात देखील आपल्या पोटी जिजाईचा शिवाच यावा ही अभिलाषा बाळगली जाते. ही माझ्या राजाची कीर्ती आहे खरं तर, आणि ते कीर्ती गाणार हे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धापळकावरती. षटक क्रमांक 2. गोलंदाज तेजस पाटील. मागच्या मॅच मध्ये तेजस पाटील नव्हता, परंतु ह्या मॅच मध्ये त्याची एंट्री आपल्याला पाहायला मिळतंय. 30 तरार यंगस्टार गोलंदाज टीम पिसार्वेचा. अगदी प्रभावी गोलंदाजी नियमित त्याची आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या हंगामामध्ये मी तर म्हणेन प्रभावी गोलंदाज जर या विभागामध्ये कोण असेल तर तो निश्चित तेजस पाटील, एक अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटनं लॉब करायचा होता. फटका फसला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येता क्षणी पहिल्या बॉलवरती आपली हुकूमत दाखवत असताना तेजस पाटील विकेट कॅरी केलाय. प्रेमला मात्र त्यानं माघारी पाठवलंय. तेजस पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर विकास केणे यस त्यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल.
अमोल म्हात्रे होते, त्यांच्या हातामध्ये हा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती पिसार्वे एक्सप्रेस तेजसला आपण पाहतोय आणि त्याच्याकडनं हा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विनय घावण मैदानाच्या आतमध्ये. आता एक लेफ्ट हँडर आणि त्याच्या विरोधात लेफ्ट हँडर, हे बॅटल रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाज आणि त्यांच्यासमोर लेफ्ट हँडर फलंदाज येतो ना, तो फलंदाज सफल होताना पाहायला मिळतोय. परंतु इथे काय घडेल ही खऱ्या अर्थानं परीक्षा तेजस पाटीलची देखील असेल, कारण की समोर अव्वल दर्जाचा फलंदाज विनय घावण आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान दिशा चुकीची आपण पाहतोय. सुरुवातीला राईट हँडर होते, त्यानंतर लेफ्ट हँडर आल्यानंतर दिशेवरती नियंत्रण नाही या तेजसचं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल आणि या एकच्या मदतीनं धावफलक आता 17 या आकड्यावरती. अतिरिक्त ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू लेफ्ट विकेटनं समोरच्या दिशेला स्क्वेअर कटचा देखना फटका. गली रिजनला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. थँक्यू तरी ते श्री गणेश क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आणि वल्लभ नाईट क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत वल्लभ आदरणीय आहे बोलना शेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समोर सानवी एंटरप्राइजेस घोट आदरणीय श्री बंटी शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. बंटी शेठ आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य विश्वासशेठ नाईक साहेब पेंदर आपले मनपूर्वक स्वागत आहे. अनेक सारे मान्यवर 12 वाजून गेले असले तरी देखील मान्यवर सातत्यानं मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. तेजस पाटील समोर विनय, चांगला चेंडू, चांगला चेंडू, हे कमबॅक गरजेचं आहे. येत्या क्षणी चौकार विनयच्या बॅटमधनं, त्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि अंततः दिशेवरती नियंत्रण आता आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये तेजस पाटीलचं पाहायला मिळतंय. टपळकावरती धावसंख्या सुरळीत निश्चित आपण म्हणू शकता. इथे देखील लॉब केला, फटका फसला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डी से यस. एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. एकतर स्वतःची भली मोठी स्पर्धा ते ऑर्गनाईज करतातच, परंतु जेव्हा जेव्हा आपल्या विभागामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, तिथे तिथे त्या स्पर्धेला भलं मोठे योगदान नेहमीच भोलानाथ शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करण्यात आलाय, तो व्हाईटसाठी. कंट्रोल रूममध्ये आमचे तिसरे पंच आता सध्याच्या घडीला शहानिशा करतील. हा चेंडू किती बाहेर आहे खेळपट्टीपेक्षा, रिटर्न क्रीजचा हा बॉल बाहेर आहे की आत, ह्याची आता चाचणी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. सचिन कडू यस, तिसरे पंच झालेत. कारण की गावचा संघ खेळतोय, आयोजन करता देखील काही निर्णय घेऊ शकत नाहीये, कारण की पारदर्शकता या स्पर्धेचा मुख्य घटक आपण पाहतोय. त्या कारणास्तव योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत जावा ह्या हेतूनं या स्पर्धेमध्ये 3 पंच, यस इट इज अ फेअर डिलिव्हरी, पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की रिटर्न क्रीज आहे, तिच्या आतमधनं जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत अंतिम टप्प्यामध्ये डॉट बॉल सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. एक चौकार, एक षटकार तेजस पाटीलच्या विरोधात आलाय, परंतु एक महत्वाची विकेट देखील त्यानं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. वेग होता, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. तर इथे गावदेवी क्रिकेट संघ, पिसारवी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. श्रद्धांजलीची चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक रमेश मातेसाहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिकला 11,000 रुपयाचं बक्षीस. खरं तर पैशांचा पाऊस, भर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इथे पैशांचा पाऊस आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं भली मोठी रक्कम, जेव्हा एक चित्तथरारक मॅच, जणू काही मॅजिक घडलं
आणि ती मॅच जिंकली गावदेवी पिसारवेनं आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ कायम आपलं स्थान ठेवून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक देखील कंप्लीट झालंय. दुसऱ्या षटकामध्ये देखील 13 धावा एकवटल्या आणि 2 षटकानंतर धावा धावपळकावरती 2 गडी बाद 29-29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यस, राजकीय क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांनी भरपूर मोठं नाव कमवलं. परंतु त्यानंतर एक भली मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा सातत्यानं आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपलं नाव लौकिक करत असताना ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांचं हे दिमागदार आयोजन सध्याच्या घडीला आपण अनुभवता. षटक क्रमांक 4 तिसरं गोलंदाजी मार्कवरती शैलेश म्हात्रे. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. खरं तर तिन्ही गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली होती. एका बाजूला जर आपण विचार केला तर पॉवर प्लेमध्ये पहिल्या बॉलवरती फक्त सिंगल खर्च विजयनं केली. त्यानंतर पहिल्या बॉलवरती विकेट तेजस पाटीलचा पाहिला आणि शैलेश म्हात्रेकडनं मात्र हा डॉट बॉल पहिलाच पाहायला मिळतोय. फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय. ताकद होती, पाठवलं बॉलला हवाई यात्रेसाठी सीमारेषा पार. पंचांचा इशारा नो देखील 1+6 अशा धावा मिळतात त्या 7. थँक्यू. नो बॉल आणि +6 धावा आल्यात आणि फ्री हिटची नामी संधी आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज सतीश पाटील पाहायला मिळतोय. सतीशच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 मोठे प्रहार 2 षटकार पाहायला मिळालेत. हा बॉल देखील समोरच्या दिशेला ताकदीनं प्रचंड ताकदीचा वापर होता. परंतु अलॉंग द कार्पेट जमिनीशी वार्ता करत हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. डीप मध्ये चेंडू फील्ड होईल, फक्त मिळेल ती सिंगल. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने इथे 11,111 रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी दिले जाणार आहे. भली मोठी धनराशी विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय, जेणेकरून विकेट हॅट्रिक यावी आणि आपला संघ ह्या मॅचमध्ये मजबूत स्थिती प्राप्त करावा ह्या हेतून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. षटक तिसरं मार्गस्थ आहे आणि धावसंख्येची लयलूट 37 धावा. इथे फटका चांगला आहे, चपराक लावली आहे जणू काही आणि आजच्या दिवसातील अतिशय लांब पल्ल्याचा षटकार विनय गावणच्या बॅटमधून. नक्कीच मानाचा सन्मानाचा आणि अतिशय बहुमानाचा हा चषक आपण पाहतोय. भली मोठी स्पर्धा, साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं लक्षवेधी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विनय गावणची आपल्याला पाहायला मिळतो. 6 बॉल 16 आणि एका बाजूनं 7 देत असताना 4 चेंडू 13 वरती सतीश देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गुड पार्टनरशिप दोघांमध्ये. अंतिम क्षणाला मात्र दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. इथे चॉप करायचं होतं, अतिरिक्त बाहेर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पंतांकडनं वाईटची खून. थंड असा वारा सध्याच्या घडीला आणि या थंड वातावरणामध्ये मात्र एक्सरसाइज करण्याची ही सुवर्ण संधी पंचांना, परंतु डिसिजन रेफर झाला तो टीम पिसारवेकडनं. पंचांच्या खरं तर डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय. पंतांकडनं व्हाईट बॉलची खून करण्यात आली होती, परंतु आता तिसरे पंच चेक करतील. प्रत्येक टीमसाठी आपण पाहतो एक एक रिव्ह्यू देण्यात येतो आणि त्या रिव्ह्यूची मागणी आता टीम गावदेवी पिसारवेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्यात, परंतु हा बॉल फेर आहे की वाईट यासाठी आता पाहणी सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. tenniscricket.in ही वाहिनी गौरव सावंत अँड कंपनी आपण पाहतोय. एक लोकोत्तर वाहिनी आहे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये क्लॅरिटी विथ क्वालिटी ह्या गोष्टी किंवा ह्या
गोष्टीची जपणूक खऱ्या अर्थानं जर कोणता टेक्निशियन टीम मेंबर करत असेल तर गौरव सावंत अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. भल्या मोठ्या स्पर्धा या वाहिनी अंतर्गत लाईव्ह कव्हर केल्या जातात आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा त्यांनीच खऱ्या अर्थानं लोकोत्तर केली आहे. व्हाईट बॉल पंचांचा जो डिसिजन होता तो डिसिजन अंततः नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल शैलेश मात्रे वन्स अगेन कॉम्बॉक्स एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोरच्या दिशेला फटका सुरेख आहे. मिड ऑफ मधनं चेंडू डीप मध्ये मंगेश मात्रे चेंडू फील्ड करतील तोपर्यंत पुन्हा 2 धावा. दोघांचा फिटनेसचा दर्जा देखील लाजवाब आपण पाहतोय कारण की चित्त्याच्या चपलाईनं ह्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. त्यांना माहित आहे मागच्या मॅच मध्ये आपल्या समवेत जो संघ होता तो रेग्युलर सराव करणारा संघ नव्हता आणि त्यांच्यासमोर भलं मोठं आव्हान आपण ठेवलं परंतु ते आव्हान आपण सहजगत्या बचावलं. इथे दमदार संघ आहे त्या संघासमोर देखील तितकंच तगडं आव्हान ठेवावं लागेल जर ही मॅच जिंकायची असेल आणि त्या अनुषंगाने बॅटिंग. फुल ओव्हर लेनचा हा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड सातत्यानं खेळण्याचा प्रयत्न विनयचा आपण पाहतोय. खरं तर विनयनं मागील जो षटकार टोकला होता तो अगदी नेत्रदीपक टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टीचा संगम त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. तिसरं षटक मार्गस्थ आहे. षटकातील अंतिम बॉल धावा धावपळकावरती तब्बल 47 अगदी वेगानं धावसंख्येची लयलूट केली बॅटिंग करत असताना श्री गणेश वल्लभ संघानं आणि ही अपेक्षा नेहमीच आपण पाहतो बाळगली जाते वल्लभ संघाकडून कारण की एक दादा संघ आहे MIDC विभागामध्ये ह्या संघाचा नेहमीच बोलबाला आपण पाहिलं आणि तोच बोलबाला ह्या स्पर्धेमध्ये देखील कायम करत असताना स्लॉक स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे कारण की चेंडू अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप होता आणि पंच पुन्हा एकदा वाईटची खूण करतायत. 1 more वाईट. भलं मोठं हे षटक आपण पाहतोय तब्बल 19 धावा शैलेश म्हात्रेनं देखील खर्च केलं. खरं तर शैलेश म्हात्रे ह्या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज होता. ह्या 2 वर्षा अगोदरचा जर कालखंड आपण पाहिला तर नेहमीच P1चं षटक हाताळताना आपण शैलेशला पाहायचो परंतु सध्याच्या घडीला फॉर्म त्याचा चर्चेचा विषय राहिलाय आणि त्या कारणास्तव मात्र हे 4थं षटक त्याच्या खांद्यावरती आपण पाहतोय. मिसफील्ड झाली. जेव्हा प्रतिस्पर्धी संघ आपल्यावरती हवी होतं तेव्हा दडपण जास्त संघावरती निर्माण होतं आणि त्या दडपणाखाली चुक्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच चुक्या सध्याच्या घडीला गावदेव पिसारवेकडनं आपण पाहतोय. एकंदरीत तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल धावा धावपळकावरती 50 अप ह्या ठिकाणी पाहायला मिळते आणि बॅटिंग करत असताना अवघ्या 3 षटकामध्ये 50 धावा स्कोर कार्डवरती 2 गाड्याच्या मोबदल्यात श्री गणेश वल्लभ संघ. तर निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने साई पाटील खऱ्या अर्थाने इथे आपण श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाचं कौतुक करावे लागेल. पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस पहिल्या सामन्याला सामोरे गेले त्यावेळेस त्यांनी 97 धावा कुठून काढल्या होत्या आणि आता मात्र साखली फेरीमध्ये बघा या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 50 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. वल्लभ क्रिकेट संघ म्हटला तर आमचे समालोचक मित्र आणि महाराष्ट्रात ज्यांना पहिले बायकरमॅन समालोचक होण्याचं भाग्य लाभलं ते आमचे प्रवीण टेंबे जे दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये मॅनेजमेंटमध्ये खऱ्या अर्थाने कार्यरत आहेत. त्यांच्या गावातील हा संघ आणि त्यांच्या समीपेत आपण रोशन पाटील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक शिरवली यांचंही ते आगमन झालेलं आहे. पहिल्या दिवशी प्रवीण टेंबे आणि त्याचबरोबर रोशन पाटील शिरवली यांनी सुद्धा स्पर्धेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला. क्रिकेटचा आनंद तुम्ही घेता तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा. विजय पवार वन्स अगेन इथे देखील बॉल उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. वारंवार चुक्या आणि फक्त चुक्याच करत असताना सध्याच्या घडीला गावदेवी पिसारवे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर विकेटची संधी होती विनयला हा जीवनदान आणि सोबतच चेंडू सीमारेषा पार देखील गेलाय. चौकार की षटकार इशारा येणं अजून बाकी आहे आणि पंच अंततः दर्शवतायत की हा बॉल चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील विनयला 4 धावा वल्लभ संघाला आणि 4च्या मदतीनं 54 या आकड्यावरती संघ मजल मारत असताना पुढील चेंडू पिसारवे गावांकडनं विजय पवार समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिस्पॅच बॉलला फेकून देत असताना सीमारेषा पार गगनभेदी षटकार.
खरं तर डीजे मास्टरच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा गीतं चालू असतात ना त्यांना थांबवावं असं वाटत नाही या अशा प्रकारची धून नेहमीच त्यांच्याकडनं ऐकायला मिळते. परंतु इथे ज्या विकेटची गरज होती अंततः तो विकेट या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण विजयला पाहिलं. हॉटबँडच्या माध्यमातून विनय घावण बॅक टू द डगआउट. 10 चेंडू 29 धावसंख्येची एक बहुमूल्य खेळी त्याच्या माध्यमातून पाहिली. अंतिम बॉल ज्या बॉलवरती तो बाद झाला म्हणजे एकंदरीत 11 बॉलमध्ये हे 29 समीकरण त्यानं गाठलं आणि तो माघारी परतलाय. धक्का लागलाय तिसरा बॅटिंग टीम श्री गणेश वल्लभला. खरं तर ही संस्कृती आहे. प्रथमतः फुजाबा गणपती आणि त्यानंतर महाराष्ट्राचे अधिपती आपण असं म्हणतो आणि तेच गीताच्या माध्यमातून देखील सांगितलं जात आहे. इथे देखील एज अँड टेकन बॅक टू बॅक सफलता. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट आपल्या नावावरती कोरत असताना विजय पवार पहिल्या षटकामध्ये सपशेल अपयशी ठरला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये चेंडू विश्वासानं आपल्या हातामध्ये घेतला आणि 2 चेंडू 2 विकेट आपल्या संघाला मिळवून देत असताना डीजे. साठ धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलवरती वर्चस्व आपण पाहिलं फलंदाजाचं परंतु त्यानंतर कमबॅक विजय पवारचा पाहायला मिळतो. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा विकेट हॅट्रिक 4 निर्धाव षटकं देखील आपण पाहिले. सलग 3 षटकार 3 चौकार हे कारनामे देखील सातत्यानं पाहायला मिळाले. एकंदरीत 5 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्यात. दी रक्षात्मक पद्धतीनं हा बॉल खेळून काढला अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 हरणं ज्याप्रमाणे जंगलात धावावी ना त्या प्रकारची दौड खेळपट्टीवरती ह्या दोघांकडनं आपण पाहिली. शुभम आणि साथीनं सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक एक धावेसाठी संघर्ष. क्रिकेटमध्ये एक एक धावेला खूप मोठं महत्व आहे. जेव्हा एखादा संघ एका धावेनं सामना गमावतो ना तेव्हा त्या संघाच्या लक्षात एका धावेची किंमत येते. त्या कारणास्तव इथे दोन्ही संघ एक एक धावेसाठी संघर्ष करत असताना बॉल उडवलाय हवेमध्ये. भरपूर उंची लांबी पाहावी लागेल. 2 क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अंततः पुढे सरकला. माझा झेल आहे हा कॉल त्यांना नक्कीच दिला परंतु प्रयत्न त्याचा फसला आणि झेल ड्रॉप झाला आणि धावा इथे देखील 2 पूर्ण झाल्या आणि षटक 4थं कंप्लीट झालं आणि 4थ्या षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 64 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 16.0 अशी धावगती बॅटिंग करत असताना श्री गणेश वल्लभ संघाकडून. इज डेटोर स्पेशलिस्ट तुषंत म्हात्रेला आपण पाहतोय. खरं तर खूप कमी कालावधीमध्ये खूप कमी वयामध्ये ज्यानं आपल्या मुख्य संघामध्ये स्थान मिळवलं आणि केवळ स्थान मिळवलं नाहीये तर ॲज अ गोलंदाज डेटोर स्पेशलिस्ट म्हणून तो गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. तर तुषांसाठी बघा विकेट हॅट्रिकसाठी एकनाथ माते साहेबांच्या वतीने 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आमचे विनोद शेठ दवणे यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपये आहेत. परंतु तुषंतचं स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. हा षटकार आलाय फलंदाज सतीश पाटीलच्या बॅटमधून. ज्या प्रकारची बॅटिंग होते अगदी शांत बसलेत प्रेक्षक कारण की पिसारव्याचे भरपूर सारे प्रेक्षक
क्रीडांगणाच्या चौफेर पाहायला मिळत आहेत. परंतु आता बॅटिंग अफलातून चालू आहे ती श्री गणेश वल्लभ संघाकडून. पहिल्याच बॉलवरती तुषारचं स्वागत झालंय. नेक्स्ट बॉल डाऊन द विकेटनं जागा बनवली होती. लेगस्टिकला हा चेंडू जरूर डिलेवर झाला. आपल्या स्ट्रॉंग झोनला खेळायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. अगदी नन्ना खिलाडी आहे लेकिन रफ्तार बहुत आहे असं आपण म्हणू शकतो. छोटी कदकाठी परंतु वेग ज्या प्रकारचा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय अगदी येणाऱ्या कालखंडामध्ये हा गोलंदाज नेहमी सफल होताना आपल्याला पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाही आहे. ती वडिलांनी जे जोपासलेलं ध्येय पुत्र पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नंदू म्हात्रे यांचे सुपुत्र आपण पाहतोय. अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये भरपूर मोठी उंची त्यांची पाहतोय आपण. स्केटिंगमध्ये देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पंजाबला देखील गेला. तदनंतर बघा तुषारसाठी ते तुषार मातेसाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. काका परिवार आदरणीय श्री एकनाथ म्हात्रे पिसारबे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी मात्र 11,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. भरपूर मोठी रक्कम लावण्यात आली आहे. इथे विकेटची संधी. आडव्या बॅटनं चेंडू खेचून मारला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जे झालं विणलं होतं त्या झाल्यामध्ये अंततः अडकवलं बॅट्समनला. आणि पहिला धक्का या षटकामध्ये देत असताना तुषार आणि जर आपण विचार केला सांघिक तर हा 5वा धक्का बॅटिंग टीम श्री गणेश वल्लभला. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वल्लभ क्रिकेटचा आनंद घेतात. आणि त्यांच्या समीपेत सानवी एंटरप्राइजेस युवा उद्योजक बंटी शेठ पाटील घोट तुमचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. शेवटचे 2 चेंडू ह्या सत्रातील पूर्वार्धामधील. राऊंड द विकेटनं विथ द अँगल ह्या ठिकाणी हा चेंडू हाताळला होता परंतु जास्त बाहेर. जेव्हा जेव्हा उजव्या हाताचे गोलंदाज राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतात ना तेव्हा तेव्हा शरीरापासून चेंडू दूर नेण्याचा प्रयत्न त्यांचा असतो फलंदाजच्या. परंतु हा प्रयत्न अतिरिक्त झाला आणि जास्त चेंडू बाहेर निघाला आणि व्हाईट बॉल पंतांकडनं घोषित या ठिकाणी करण्यात आलाय. दरम्यान हा चेंडू फटका तर लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि झेल कंप्लीट केलाय. आणि या झेलनं नवीन आलेला फलंदाज प्रतीक देखील माघारी परतलाय. तर तुषारसाठी बघा लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकले तरी एकनाथ माते साहेब पिसारबे यांच्या वतीने 2,000 रुपयाचं 5,000 रुपयाचं बक्षीस असेल. आणि श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाच्या फलंदाजाने लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार तटवले तर विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब यांच्या वतीने 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. परंतु महागुरु शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल 72. आतापर्यंत 72 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल प्रतीक्षा करावी लागेल कदाचित ह्या सत्र समाप्तीची. पहिला डाव चालू आहे सध्याच्या घडीला. 73 73 धावा भलं मोठं आव्हान जरी मोठं नोंदवलं असलं तरी देखील ज्या प्रकारची बॅटिंग गावदेव पिसारवेची आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये जरी फेल झाले असले तरी देखील ह्या मॅचमध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा असेल. 7 वाईट आतापर्यंत ह्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खराब गोलंदाजी सोबतच खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. अंतिम बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला लॉंग ऑन तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव आणि धाव ह्या ठिकाणी कंप्लीट झाले कारण की पंतांकडनं कोणताच इशारा आला नाही. अंतिम बॉलवरती धावा 2 आल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचतील ते 75 या आकड्यावरती. 76 धावसंख्येचं 76 धावसंख्येचं टार्गेट आहे परंतु 2 धावसंख्येची पॅनल्टी लागली आहे ती टीम वल्लभला. म्हणजे 2 धावा मायनस होतील. म्हणजे विजयासाठी 76 -2 म्हणजे 74 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत त्या टीम गावदेव पिसारवेला. हे आव्हान कशा रीतीने पूर्ण करतील खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण ऐकणार आहोत. आमचे
मित्र आहेत मोहन पाटील यांना आपण ऐकू शकाल, याच गावचे भूमिपुत्र. परंतु अतिशय भली मोठी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी आम्हाला दिली आणि समालोचन करण्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आमचे या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आमचे संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, आणि तसेच आमचे शैलेश म्हात्रे असतील, विजय पवार असतील, लक्ष्मण पाटील असतील, गोरखदादा असतील, नंदू म्हात्रे असतील, JD असतील, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि मी तुर्तास इथनं घेतो रजा. पाहत राहा, ऐकत राहा हा क्रिकेटचा रणसंग्राम. थँक्यू. थँक्स साई पाटील, अतिशय चांगल्या प्रकारे आपण समालोचकाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेला योगदान दिलं. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील, माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच बलप यांचा हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. चला, रमेश शेठ म्हात्रे उद्योजक, संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच नाईट स्पर्धेचे आयोजक भोलानाथ शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांचा हेतूची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. सरपंच चषक, उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा वल्लभच्या मैदानावर निश्चित स्वरूपात काही दिवसापूर्वी आपल्या भेटीसाठी आली. त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार भोलानाथ शेठ पाटील, विद्यमान उपसरपंच वल्लभ यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे, उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे आणि प्रकाश शेठ म्हात्रे माजी उपसरपंच पिसारबे यांच्या वतीने भोलानाथ शेठ पाटील यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. आपण बंटी शेठ पाटील यांना पाहतो. सानवी एंटरप्राइजेस घोट युवा उद्योजक आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात. आणि एका बाजूला आपण पाहतो निश्चित स्वरूपात रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे सुझुकी कंपनीची आल्टो कार आपण इथे पाहतो. खऱ्या अर्थाने मालिकावीरसाठी आणि मालिकावीर तर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच पाहतो. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ त्यांना फाईट करत असताना मात्र पाहायला मिळते पिसारवे संघ. पिसारवे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आणि या मॅचमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला वल्लभ टीमची. या वल्लभ टीमने पहिल्या मॅचमध्ये देखील 97 धावा कुठल्या होत्या आणि या मॅचमध्ये देखील 75 धावा. तरी ते जितेन म्हात्रे यांचं इथे आगमन झालेले. पिसारेबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बोलूया समालोचक कक्षामध्ये मोहन पाटील यांच्याकडे. तर सलामीचा फलंदाज विजय पवार आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल मंगेश म्हात्रे. पहिलाच चेंडू, पटका चांगला आहे, पटका चांगला आहे, परंतु फिल्डर उपस्थित आहे, फक्त सिंगल मिळेल. आता मात्र पिसारवे टीमला पॉवर प्लेमध्ये पॉवर दाखवावं लागेल. मागील मॅचमध्ये विजय आणि धनेश काही योगदान नव्हतं दिलं आपल्या टीमसाठी, परंतु या फलंदाजांना विसरून चालणार नाही आहे. उसाटण्याच्या मैदानावरती या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली होती. ज्यावेळेस मात्र सामना संकटात होता त्यावेळेस मात्र धनेश मैदानावरती गेला आणि बॅक टू बॅक 3 षटकार मारले आणि पलटवार केला आणि तो सामना तिथे संपला नाही आहे. थेट फायनलमध्ये प्रवेश केला आणि चॅम्पियन बनला. हा चेंडू स्ट्रॉंग अपील, भन्नाट वेग, प्रचंड वेग आणि वेगावरती मात्र फलंदाज झाला बीट. पहिल्या बॉलवरती आली सिंगल, सेकंड बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण शुभम, हा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र कीपर बीट, नॉन स्टॉप चेंडू, 4 धावा 22च्या स्वरूपामध्ये.
तर सरच्या बैलाचे मालक मोतीराम पाटील सेठ यांच्याकडनं बक्षीस लावलं चालले. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस. वॉलअप टीमसाठी गोलंदाज पाहतो आपण शुभमसाठी असेल. गोलंदाज शुभमसाठी पारितोषिक सरजा बैलाचे मालक मोतीराम सेठ यांच्याकडनं. पटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित आहे. जेल ड्रॉप झालाय, जेल ड्रॉप झाला आणि जेल ड्रॉप झालाय कोणाचा? मंगेश म्हात्रे या फलंदाजाचा. मंगेश म्हात्रेचा फलंदाज जर बघितलं गेलं तर झेल मागात पडेल. हा एक असा खेळाडू आहे, ताबडतोब फलंदाजी करतो नेहमीच टीममध्ये. अनेक मैदानावरती बघितलं तर या फलंदाजांनी चौकार षटकारांची सुरुवात करते. खातो ओपन नेहमी चौकार षटकारांनी करतो. ही जोडी मात्र फार महत्त्वाची असेल पिसारवे टीमसाठी. भरपूर अशा अपेक्षा असतील या टीमकडनं, या जोडीकडनं. समोर विजय पवार. यावेळेस मात्र पटका चांगला आहे. पुन्हा फिल्डर आहे परंतु चेंडू घेऊन चेक करावं लागेल यावेळेस मात्र. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8 धावा. पिबनचा षटक पाहतो आपण. गोलंदाज पाहतो शुभम, चांगली गोलंदाजी पिबनच्या षटकामध्ये. समोर फलंदाज पाहतो मग विजय पवार. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आणि सेकंड ओव्हरमध्ये धावा यायला हव्या होत्या, परंतु तशा का धावा येत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वलप संघाकडनं. पहिलं षटक पिबनचं षटक, पॉवर प्ले, शुभम गोलंदाज पाहायला मिळते. यावेळेस मात्र मिक्स टायमिंग आहे परंतु फिल्डर नाहीये तिथेशी. चेंडू हवेत होता आणि बॉल गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक असा काल होता की पहिला ज्यावेळी मात्र एकनाथ म्हात्रे टीमचे कॅप्टन होते, अनेक वर्षे टीमचं कॅप्टन केलं, भरपूर क्रिकेटची आवड, आणि त्यांचे बंधू नंदू म्हात्रे हे देखील बरेच वर्ष क्रिकेट खेळल्यात. रेग्युलर टीममध्ये बरेच वर्ष पाहिलं आपण. सध्या 2 वर्ष आपण त्यांना पाहत नाही. आणि त्यांचा मुलगा तृषांत म्हात्रे सध्या टीममध्ये पाहायला मिळते. जडी पाटील देखील बघितलं गेलं ते की विकेट किपर, खूप चांगलं अगं स्ट्रॉंग अपील आणि स्टंपला चिटकून विकेट किपिंग करायचे. दोन्ही सलामीवीर पाहायला मिळतात. विजय पवार आणि मंगेश म्हात्रे ही जोडी किमान 3 षटकापर्यंत राहिली तर पिसावऱ्या टीमला भरपूर आशा असतील. या जोडीवरती भरपूर अपेक्षा असतील. गोलंदाज तयार असेल. सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल. पटका चांगला. यावेळेस मात्र ऑन साईडला ऑन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. सेकंड वर पाहतो आपण विनय गावून हा गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार पाहिला. फलंदाज मंगेश म्हात्रेची. धावसंख्येचा विचार केला 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती. फलंदाज मंगेश म्हात्रे. अशी फलंदाजी करावी लागेल. हा मात्र बन्नाट वेगवरती पूर्णपणे बीट केला आणि फलंदाज देखील झाला बाद. पहिला गडी बाद. मंगेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
वॉलअप टीमला जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली. मंगेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का हा लागलेला पिसारवे टीमला. पिसारवे टीमला बनवायचे 74 धावा आणि 74 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात टोटल 16 धावा आणि पहिला गडी बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाज राजकुमार उर्फ पिंट्या या नावाने मात्र आता मात्र दोन्ही फलंदाजांना दोन्ही एंडकडनं मोठे फटकेबाजी करावे लागेल. विजय पवारवरती आता जबाबदारी असेल आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं गेलं तर राजकुमार देखील चांगली फलंदाजी करतो. ज्यावेळेस मात्र अंतर बॉल आणि रन्स जेव्हा जास्त अंतर असतं त्यावेळेला मात्र अनेक वेळेला मात्र राजकुमारने चांगली बॅटिंग केली. तर गावदेवी पिसारबे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. सुंदर बैलाचे मालक प्रमोद शेठ पाटील यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिल्याच बॉलवरती यश लागली होती परंतु कीपर गॅदर करू शकला नाहीये. धाव मिळत नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळत. इथं मात्र पिसारवे टीमला मोठे फटके बाजी मारावेच लागतील. जर मोठे फटके आले नाहीत तर सामना अगदी दूरवरती जाईल. कारण की धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा आकडा अगदी 16 आतापर्यंत लागले आहे परंतु 74 बनवायचे आहेत आणि अशा परिस्थितीत मात्र मोठे फटक्यांची अत्यंत गरज असेल. फलंदाज पाहतो आपण राजकुमार स्ट्रायकेनला. पुन्हा एकदा चेंडू हवे येते. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला. सिंगल मिळाली. सातत्याने मात्र राजकुमारचा सूर गवसत नाहीये. मागील मॅचमध्ये देखील राजकुमार जास्त धावांचं योगदान देऊ शकला नाही आपल्या टीमला. आता मात्र विजय पवार ज्या अनेक मैदानावरती जी फलंदाजी केली आहे ती फलंदाजी आता मात्र होम ग्राउंडवरती करावा लागेल. आपले प्रेक्षकांची मनं जिंकायला लागतील. प्रेक्षक भरपूर आशा ठेवत आहे या विजय पवारवरती. तशी फलंदाजी होईल का या मैदानावरती. हा चेंडू पंचांचा इशारा वाईट. तर विजय पवार यांच्यासाठी बघा श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे आयोजक उद्योजक रमेश माते साहेबांच्या वतीने विजय पवार प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस. तर विजय पवारला मात्र आता कमाल धम्माल दाखवावा लागेल या मॅच मध्ये. हा देखील चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वाईट येतो. पंचांचा इशारा वाईट. समोर एक मोठा फलंदाज आहे आणि तोच दबाव मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळते. गोलंदाजाला देखील माहिती आहे का हा फलंदाज एक महत्वाची विकेट आहे. ही विकेट मिळाली तर वलप संघ अगदी या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. अजूनपर्यंत विजय जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत अशा अपेक्षा भरपूर असतील पिसारवे टीमला. गोलंदाज तयार विनय गावण. ही ताकद आहे विजय पवारची. फेकून दिलाय बॉल. स्टँड अँड डिलिव्हरी. षटकार. काय फटका पाहिला आपण लास्ट जवाब नेत्र दीपक फटका विजय पवारच्या बॅट मधून दमदार षटकार. तर षटकार हॅट्रिक साठी रमेश माते साहेब उद्योजक पिसारबे यांच्या वतीने 30,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. हा देखील फटका चांगला आहे परंतु फिल्डर उपस्थित आहे आणि महत्वाची विकेट ज्या विकेटसाठी जायला इनलं होतं तो विकेट मात्र मैदानातून बाहेर. विजय पवार. दोन षटकाचा वाजवी केला झाला समाप्त. 27व्या धावफलकावरती 2 विकेट गमावले. आता मात्र समीकरण पाहू शकतो आपण. येणार
18 चेंडू शिल्लक असतील 18 मध्ये बनवायचे आहेत. अठरा चेंडू आणि 49 धावाच्या गरज असेल अद्यापही. इथं मात्र गोलंदाज तयार असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सेकंड स्पेल शुभम. इथं मात्र बॅटची कट. धावा बनत नाहीयेत, धावा येत नाहीयेत. तिसऱ्या टीम मात्र भरपूर प्रयत्न करतात, मोठे पटके मारण्याचा प्रहार करतात. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. दोन्ही एंडकडनं मोठी पटकेबाजी केली नाही तर धावा बनणार नाहीयेत. कारण की मागील मॅचमध्ये देखील वॉलप्स टीमने मात्र चांगली बॅटिंग केली होती, 97 धावा केल्या होत्या. तो संघ मात्र जास्ती प्रॅक्टिस सराव करत नव्हता, परंतु रेग्युलर टीमच्या विरोधात देखील भरपूर चांगल्या धावा बनवल्या. जबरदस्त फलंदाजी केली, चांगला कामगिरी पाहायला मिळते. इथे मात्र ब्लॉकरमध्ये चेंडूची फेकी यावेळेस मात्र अगदी फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळते. फक्त सिंगल डब्बरने मात्र काय फरक पडत नाहीये वॉलप टीमला, कारण की मोठे पटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलेत फलंदाजांना. मोठे पटके जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पिसारवे टीम या मॅचमध्ये शिरकाव करू शकत नाहीये. आपण तिसरं षटक पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र शुभमचा दुसरा स्पेल पाहतो. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि हा स्पेल देखील खूप चांगला पाहायला मिळते. हा महत्त्वाचा मुख्य अस्त्र पाहायला मिळतं वॉलप टीमचा. गोलंदाज शुभम, समोर फलंदाज पाहू शकता आपण राजकुमार. हाफ ट्रेकरचा चेंडू होता, पंच आमच्याकडे वळणार. इट इज अ वाईट. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. वाईट चेंडू. तुम्ही व्हाईटमध्ये सिंगल धावामध्ये जिंकू शकत नाही. तुम्हाला मोठे पटक्यांची अत्यंत गरज असणार आहे पिसारवे टीमला. जोपर्यंत मोठे पटके येत नाही तोपर्यंत तुम्ही बॉल आणि रन्स यांचा अंतर कमी होऊ शकत नाही. तो अंतर भरपूर आहे. अनेक मैदानावरती तो अंतर मात्र राजकुमारने कमी केला आहे. हा चेंडू पन्नाट वेग आणि वेगावरती पूर्णपणे झाला फलंदाज बीट. फलंदाज पाहतो आपण राजकुमार. नॉन स्ट्राईकला धनेश पाहतो आपण. माजी सरपंच संतोष शेट म्हात्रे यांचा सुपुत्र धनेश नॉन स्ट्राईकला. गोलंदाज शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरं षटक मार्गस्थ. शुभम यांचं वैयक्तिक दुसरं षटक. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पुन्हा एकदा बॅटची इथं मात्र 3 ते 4 चेंडूवरती बॅटची एज पाहिली आपण राजकुमारच्या बॅटमधून. कदाचित बॅट चेंज करायला हवी होती, परंतु तसं काही केलं नाही राजकुमारने. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिर धावसंख्या पाहायला मिळते. टोटल पाहायला मिळते 30 धावा धावफलकावरती. प्रेक्षक भरपूर शांत झाले आहेत, कारण की मोठे पटके येत नाहीये. प्रेक्षक वर्ग भरपूर संख्येने मात्र इथे आलाय. हा चेंडू देखील वारंवार प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्न सफल होत नाहीये. आणि अशा प्रकारे मात्र धावांचा विचार केला धावा धावफलकावरती पाहायला मिळते 31 धावा धावफलकावरती. जी सरासरी बनवायची होती ती सरासरी मिळत नाही. मोठे आघाडीचे फलंदाज बाद झाले. मंगेश बाद झाला. मंगेश नंतर मात्र विजय पवार देखील बाद झाला. त्यानंतर मात्र राजकुमार आणि धनेश ही जोडी मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळते, परंतु त्यांच्या बॅटमधून मोठे पटके येत नाहीये. जोपर्यंत मोठे पटके बसत नाही तोपर्यंत पिसारवे संघ या मॅचमध्ये शिरकाव करू शकत नाहीये. फलंदाजी चांगली राहिली वलप टीमची आणि गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली साथ मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटची देखील पाहायला मिळते. चांगली मॅच, बिग फाईट मॅच. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय संदीप शेठ महादेव पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे मात्र 3 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 31 धावा. पाणी घेऊन झाला. पाणी चला, वेळ 3 षटक झाल्यात, पाणी घेऊन जा.
सन्माननीय संदीप शेठ महादे पिसारवे यांचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. या बापाने व्यासपीठावर आपलं मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. चला साई पाटील तुर्बे यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. समीकरण राहिलं 12 चेंडू आणि 45 धावेची आवश्यकता. सामना अगदी दूरवर पाहायला मिळते. तर सन्माननीय साई पाटील तुर्बे एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक ज्यांनी आजच्या 5व्या दिवशी समालोचकाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलं, त्यांचा यथोचित गौरव इथे केला जाईल. 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. तर सन्माननीय एकनाथ म्हात्रे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र साई पाटील यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे. मुकेश म्हात्रे या आपला सन्मान इथे केला जाईल. स्ट्रायकेंडला फलंदाज राजकुमार. आत्ता मात्र राजकुमारला प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारावाच लागेल, प्रहार करावा लागेल. प्रयत्न तर जारी आहे, परंतु चौकार षटकार येत नाहीये. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 45 धावांची आवश्यकता. हा देखील चेंडू डॉट येते. आज राजकुमारला झालाय काय, त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नाही. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं नाहीये. बरेच डॉट बॉल केले. असं कधीच कुठल्याच मैदानावरती पाहायला मिळालं नाही राजकुमार, परंतु आज या मॅच मध्ये तसं पाहायला मिळते. गोलंदाज प्रभात पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, परंतु डीपमध्ये फिल्डर फक्त सिंगल मिळेल. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट होत नाही. सिंगलने कायचा फरक पडत नाही वलप टीमला देखील माहीत आहे सिंगल डबल जरी गेली तरी काहीचा फरक पडत नाही, कारण की मोठे फटक्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. ती चांगली एक जमेची बाजू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रभातची देखील सुरुवात चांगली राहिली आहे. लो फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र उंची जास्त आहे, परंतु लांबी कमी आहे. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. नवीन वसायत रोंजन टीमला 32 धावा बनवायच्या होत्या आणि फक्त त्यांना बनवून दिल्या 25 धावा. काय गोलंदाजी राहिली आणि गोलंदाजी चांगली केली. डिफेन्स धावा केली आणि सामना जिंकल्यानंतर असं वाटलं होतं की मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी होईल. इथं मात्र फटका चांगला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पाहूया काय घडलं गेलंय. आणि हा येतोय दमदार षटकार शैलेश म्हात्रेच्या बॅट मधून. जसं शैलेश म्हात्रे मैदानावरती आल्या षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इथे मात्र अराउंड द कार्पेट ऑन साईडला सिंगल कंप्लीट. वेगाने सेकंडचा प्रयत्न नाहीये. राजकुमार पुन्हा एकदा स्ट्रायकेंडला पाहायला मिळेल. धावांचा विचार केला धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकावरती. 39 लॉस फॉर 3 विकेट. बघा गावदेवी धरणा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. गोलंदाज पाहतो आपण प्रभातला. षटक क्रमांक पाहतो आपण 4था मार्गस्थ असताना. आतापर्यंत धावा धावफलकावरती 39 धावा 3 विकेट गमावलेत आणि शेवटचा चेंडू असेल गोलंदाज प्रभात याचा. समोर फलंदाज पाहायला मिळेल राजकुमार. इथे मात्र फटका, ज्या फटक्याची आशा होती राजकुमारकडनं आणि तो फटका मात्र आता बघायला भेटले. डाऊन दी ग्राउंड आलाय षटकार. त्या 2 रन मायनस केले त्यांचे.
तर धावफलक 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आता येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायचे आहेत. 31 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 31 धावा, 5 षटकार, 1 सिंगल. होईल का असा चमत्कार? सुरुवातीचा विचार केला, तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या नाहीत. याचं कारण मंगेश म्हात्रेची विकेट, विजय पवारची विकेट, लागोपाठ विकेट परत गेल्या आणि याचा दबाव मात्र आणि अनेक चेंडू डॉट केले राजकुमारच्या बॅटमधून भरपूर उशिरा षटकार आलाय. राजकुमारचा विचार केला तर 9 चेंडू खेळलाय. 9 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय आणि शैलेश म्हात्रेचं मात्र 2 चेंडू 7 धावांचं योगदान. 6 चेंडू 31ची आवश्यकता असतील सामना जिंकण्यासाठी. खूप चांगली कामगिरी राहिली श्री गणेश क्रिकेट संघ वलप या टीमची या स्पर्धेमध्ये. खास करून बॅटिंग पॉवरफुल दाखवली. पहिल्या मॅचमध्ये 97 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 75 धावा. जबरदस्त फलंदाजी, अफलातून फलंदाजी. आता मात्र अंतिम षटक फेकण्यासाठी कुठला गोलंदाज येणार? 6 चेंडू 31ची आवश्यकता. गोलंदाज पाहायला मिळेल सतीश पाटील हा गोलंदाज. इथं मात्र पहिलाच चेंडू खराब चेंडू, पण चवलतात आमच्याकडं. आता मात्र 30 धावेची आवश्यकता असतील. येणारी 6 चेंडू 30ची आवश्यकता. कदाचित 1-2 पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार जर आला तर सामना हा रंगणार. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार अपेक्षित असतील पिसारवे टीमसाठी. पटका चांगला आहे. अराउंड द कार्पेट, फक्त सिंगल. स्ट्राईक असतील ती मात्र राजकुमारकडे. 29 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 29 धावा. क्षमता आहे मात्र राजकुमारकडे क्षमता आहे ती. जर एकदा राजकुमारच्या बॅटमधून जर षटकार आला नाही तर त्याच्याकडनं क्षमता आहे ती. मागील ओव्हरच्या अंतिम बॉलवरती षटकार पाहिलाय तोच राजकुमार स्ट्रायकरला पाहायला मिळते. 5 चेंडू 29ची आवश्यकता. आणि यावेळेस मात्र ऑन साईडला अराउंड द कार्पेट डीपमध्ये फिल्टर पाहायला मिळते, फक्त सिंगल. आता मात्र वलप टीमच्याकडे मात्र सामना फिरताना पाहायला मिळते. उर्वरित चेंडू फक्त शिल्लक राहिले 4 चेंडू. 4 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. दुसऱ्या सत्रातील आपण दुसरी मॅच पाहतो. एका बाजूला वलप संघाला त्यांना फाईट करत असताना मात्र पिसारवे टीम यावेळेस मात्र डिफेन्स क्रिकेट. आता मात्र पिसावरे संघाच्या बाजूने मात्र हा सामना निसटलाय. आणि वलप संघाने मात्र खूप चांगली कामगिरी राहिली. औपचारिकता राहिली मात्र आता इथं मात्र मोठा फटका. या फटक्याची सुरुवातीला गरज होती ते फटका मात्र आता उशीर आलाय. सत्ता गेली, वेळ गेली, कार्यक्रम संपला. सुरुवातीला जर असे फटके आले असते तर सामना अगदी बिग फाईट रंगला असता. अंतिम बॉलवरती सामना गेला असता. थोडासा अंतरपणे सुरुवातीला धावा तशा बनल्या गेल्या. 75 धावा भरपूर धावा पाहायला मिळाल्या आणि तरी देखील चांगला पाठलाग करत असताना मात्र 50+55 धावा पाहायला मिळतात धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू आलाय डॉट. तुम्ही बरेच डॉट बॉल केला. डॉट बॉलवरती मात्र दबाव निर्माण होत असतं. आणि विचार केला तर 12 चेंडू केलाय, 17 धावा आणि 17 मध्ये 2 षटकार पाहिलं राजकुमारचा. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. हा आलाय खराब चेंडू. आणखी एक चेंडू फेकावा लागेल. पिसावरे टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कदाचित त्यांना वाटलं होतं की वलप टीमला आम्ही 45 ते 50